घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली। यावेळी सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांनी आभार मानले। सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला खासदार सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली। महाविकास आघाडी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। सांगता सभेवेळी अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले। माझं दुःख मोठं आहे, माझं तर सर्वस्व हरपलंय असं म्हणत सुनेत्रा पवार भावूक झाल्या। बारामती पोटनिवडणूक दादांच्या स्मृतींचा यज्ञ असून दादांच्या स्मृतीला मतदान रूपी आहुती द्या असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी मतदारांना केलंय। अजितदादा 8 वेळा बारामतीतून निवडून आले होते। आता बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी बारामतीकरांना केलंय। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवा शक्ती जागर मोर्चाच्या महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते। भाजी उमोचे प्रमुख महाडिक यांनी रवींद्र चव्हाण यांना व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे व्यक्तिमत्व म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले युवा शक्तीचे प्रभावी संघटन उभारण्यात येईल असा दावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला। बारामती माझी ताकद आणि कुटुंब आहे, मतं मागायला नाही नातं टिकवायला आली अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विजय होईल आणि प्रत्येक मतपेटीत घड्याळाचा आवाज उमटेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत मनात असलेली शंका सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे। अपघाताची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अजित पवारांच्या विमान अपघातामागचं सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहीम महिला विभाग अध्यक्षपदी स्वाती खोपकर यांची निवड करण्यात आली। स्वाती खोपकर यांना राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। मोर्चा काढण्यापेक्षा महिला आरक्षण विधेयकावरून समोरासमोर बसून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय। नवी मुंबई मनपाच्या महासभेत भाजप शिवसेनेत कलगीतुरा रंगला। मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांचा अभिनंदन प्रस्ताव मंजूर झाला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन प्रस्ताव फेटाळला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत येईल आणि काँग्रेसचा पराभव होईल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे। कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन, ते युवा शक्ती जागर यात्रा काढतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। शरद पवार बारामती पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत। मतदानाचा हक्क बजावण्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे। डॉक्टरांनी मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे। मुंबईत महायुतीनं महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर जनआक्रोश मोर्चा काढला। भाजपचे मोठे नेते महिला कार्यकर्त्या मोर्चात सहभागी झाल्या। देवेंद्र फडणवीसांनी सभेत विरोधकांवर निशाणा साधला। राज्यात SIR पूर्वीची तयारी सुरू झाली असं विधान भाजप नेता किरीट सोमय्या यांनी केलंय। पुरावे देऊन मतदार यादीतून नावे हटवण्याची निवडणूक आयुक्तांकडे मागणी केल्याचं त्यांनी म्हटलं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवी टीम बांधण्यास सुरुवात झाली। राज्यातील संघटनात्मक बदल करत नव्यानं जिल्हा प्रभारींच्या नियुक्तींची घोषणा केली आहे। भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्यांची यादी समोर आली आहे। महाराष्ट्रातील 23 नेत्यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे। विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ यांना प्रवक्तेपदावर पुन्हा संधी मिळाली आहे।